तर आजचा पदार्थच असा आहे ना, की नुसतं पाहूनच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येईल. त्यामुळे पटापट लाईक करा आणि रेसिपी पूर्ण बघा. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक कैरी स्वच्छ धुवून वरचं साल काढलं आणि अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेतले. त्या कैरीतली फक्त आपण एक छोटी वाटीभरच कैरी इथे आपण घेणार आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, कढईमध्ये एक पळी तेल गरम केलं. तेल हलकं गरम झाल्यावर अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे, सोबतच अर्धा चमचा मेथ्या, त्याचबरोबर कढीपत्ता, पाव चमचा हिंग. आता इथं मी अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गोडा मसाला घातलाय. जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर घरातला कुठलाही मसाला इथं तुम्ही वापरू शकता. आता ह्यामध्ये चिरून घेतलेली कैरी घातली आणि फोडणीमध्ये 2 ते 3 मिनिटं अशीच आपल्याला परतवून घ्यायची आहे. चला तर 2 ते 3 मिनिटातच कैरी आपली परतवून झाली आहे. ह्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे जाडसर दाण्याचा कूट घालायचा, 1 चमचा सुक्या खोबऱ्याचा किस. आता ह्यामध्ये भाजलेल्या तिळाचा कूट घातला, सोबतच पाव चमचा हळद, अर्धा चमचा काळा मसाला घालायचा, चवीपुरतं मीठ आणि अर्धा वाटी बारीक केलेला गूळ घातलाय. इथं कैरी किती आंबट किंवा गोड आहे त्या अंदाजाने गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता आपण हे एकदा तळापासून हलवून घेतलं आणि झाकण न ठेवता असंच आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी शिजवून घ्यायचंय. 10 ते 15 मिनिटानंतर पाहू शकताय बरंचसं हे घट्ट झालंय. यापेक्षाही जास्त आटवू नका, कारण थंड झाल्यावर आणखी हे घट्ट होतं. आता आपण ह्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घातल्यावर आंबट, गोड, तिखट मस्त असा चटपटीत कायरस आपला तयार झालाय, जो तुम्ही चपाती बरोबर, वरण भाताबरोबर कशासोबतही खाऊ शकता. फ्रीजमध्ये एकदा बनवून ठेवल्यावर 3 ते 4 दिवस आरामशीर टिकतो. त्यामुळे तुम्हीही बनवा. कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईबही नक्कीच करा. धन्यवाद.